आमूलाग्र, आमूलाग्र म्हणजे शब्दाचा समास कोणता? द्विगुमध्ये काय असतं तुम्हा सर्वांना माहिती आहे. पहिलं पद जे असतं ते पहिलं पद संख्यावाचक असतं. पहिलं तर काही येऊ शकत नाही, बरोबर का? कारण पहिलं पद संख्यावाचक नाही, बरोबर का? आता इथं त्या ठिकाणी अव्ययीभाव समास म्हटल्यानंतर पहिले पद महत्वाचे असते. काय असते? पहिले पद महत्वाचे असते, बरोबर. याच्यामध्ये पहिलं पद उपसर्ग घटित असतं. कसं असतं? पहिलं पद उपसर्ग घटित असतं. त्यामध्ये मराठी उपसर्ग आलेलं असतं, संस्कृत उपसर्ग आलेलं असतं, बरोबर. किंवा त्या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट यावनी उपसर्ग आलेला असतं. मग आता आमूलाग्र आ जो आलेला आहे तर आ हे उपसर्ग आहे. आ काय आलेला आहे? उपसर्ग आलाय. म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी ते काय असणार आहे? अव्ययीभाव समासाचं उदाहरण असणार आहे. मग सर हे आ कोणत्या प्रकारामध्ये उपसर्ग समाविष्ट होत असतं? तर एक गोष्ट तिथं क्लिअर ठेवा की आ हे उपसर्ग जे येतं तर ते संस्कृत उपसर्गामध्ये समाविष्ट होतं. कोणत्या उपसर्गामध्ये? संस्कृत उपसर्गामध्ये. म्हणजे या अव्ययीभाव समासाचे किती प्रकार आहे बाळांनो? 3 प्रकार आहेत रे, बरोबर का? किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिला संस्कृत उपसर्ग, दुसरा आहे तो मराठी उपसर्ग, हे अव्ययीभाव समासाचे उपप्रकार आहे. आणि तिसरा होतो यावनी उपसर्ग. कोणता आहे तो? यावनी उपसर्ग. ह्या 3 गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होत असतात. संस्कृत उपसर्ग, मराठी उपसर्ग, यावनी उपसर्ग, बरोबर. यस, तर या ठिकाणी आपण या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. संस्कृत उपसर्गामध्ये कोणते उपसर्ग येतात? आ, यथा आणि प्रति, बरोबर का? त्यात मराठी उपसर्गामध्ये काय येतात? तर मराठी उपसर्गामध्ये द्विरुक्त शब्द येतात, बरोबर. त्यानंतर यावनी उपसर्गामध्ये अरबी, त्याच्यानंतर व फारसी अशा प्रकारची उपसर्ग त्यामध्ये येतात. हर, बिन, बे आणि गैर. ओके, अशा प्रकारची उपसर्ग त्यामध्ये समाविष्ट होत असतात. ओके, हा, चला जाऊया पुढे. आता या ठिकाणी तत्पुरुष समासामध्ये काय असतं? दुसरे पद महत्वाचे असते. कितवे? दुसरे. आणि द्वंद्व समासामध्ये काय असतात? दोन्ही पदे महत्वाची असतात. दोन्ही पदे समान म्हणा किंवा दोन्ही पदे महत्वाची म्हणा. 4 पर्यायांचं विश्लेषण त्या ठिकाणी मी करून देत असतो. ओके, आता जर रिकाम्या गप्पा जर त्या ठिकाणी आपल्या इथं जर केल्या तर लेक्चरला मला असं वाटतं त्या ठिकाणी तुम्ही यायलाच नको. कारण की आपण आपल्या भविष्याचा विचार करतोय. तुझ्या